नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2026च्या पेपरमध्ये आलेले मराठी व्याकरणाचे 50 प्रश्न पाहणार आहोत। आणि मित्रांनो, आज आपण या सिरीजचा 7वा भाग पाहतोय। या अगोदर आपण या सिरीजचे 6 भाग आणि प्रत्येक भागामध्ये 50 प्रश्नांचा सराव केलेला आहे। त्यामुळे जर तुम्हाला पुढे राहिलेल्या पेपरसाठी मराठी व्याकरणाचा सराव करायचा आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। तसेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। प्रश्न क्रमांक 1, अयोग्य संधी ओळखा। सदा अधिक एव सदैव बरोबर आहे असे ठेवायचं आहे। आ पुढे ए आला की काय झाला, ऐ झाला। ठीक आहे, हे बरोबर। मातृ अधिक पासना मातृपासना हे देखील बरोबर। अंतर अधिक आत्मा अंतरात्मा हे देखील बरोबर। परंतु जगत अधिक नाथ मध्ये काय पाहिजे, त चा पाय हा मोडलेला पाहिजे होता। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय सी ही जोडी चुकीची आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 2, संत भक्तीने देवाला वश करतात। यातील अधोरेखित शब्दातील नामाचा प्रकार ओळखा। या ठिकाणी पहा, भक्ती हे अधोरेखित नाम आहे आणि भक्ती मित्रांनो काय आहे, भाववाचक नाम आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी। जेव्हा या ठिकाणी एखाद्या नामामध्ये गुण किंवा भावना दडलेली असते तेव्हा त्याला म्हणायचं भाववाचक नाम, किंवा ज्या नामाच्या वस्तूला स्पर्श करता येत नाही त्याला काय म्हणायचं, भाववाचक नाम। म्हणजे या ठिकाणी भक्ती काय झालं, भाववाचक नाम झालं। परंतु जेव्हा आपण म्हणतो त्याच्या मुलीचे नाव भक्ती आहे त्यावेळी काय म्हणणार आपण, भक्ती हे विशेष नाम आहे। ठीक आहे, पुढे पाहायचं आहे। प्रश्न क्रमांक 3, पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहेत। या ठिकाणी 7 वेळा त आणि शेवटी ग आलेला आहे। कोणता वृत्त असणार आहे, मंदारमाला। म्हणजे पर्याय बी। याच्यामध्ये काय असतं तर प्रत्येक चरणामध्ये 22 अक्षर आणि गणांचा क्रम कसा असतो, 7 वेळा त आणि शेवटी ग। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी बरोबर आहे। तसेच जर याच्यामध्ये आणखी एक अक्षर वाढलं तर 23 अक्षर होतात आणि सुमंदारमाला हे वृत्त बनतं। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 4, झाले बहु होतील बहु आहेत ही बहु परंतु या सम हा अलंकार ओळखा। याच्यामध्ये पहा, उपमेय आहे ते उपमेयासारखे दुसरे काहीच नाही असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे। ना कधी होतं, ना कधी असेल, ना कधी होईल। या ठिकाणी उपमेयासारखे दुसरे काहीच नाही म्हणून उपमेयाची स्वतःची तुलना त्याच्यासोबत केली जाते तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं, अनन्वय अलंकार। म्हणजे पर्याय सी। व्याख्या लक्षात घ्या, ज्या ठिकाणी उपमेयासारखे दुसरे काहीच नसते त्यामुळे उपमेयाची उपमा उपमेयालाच दिली जाते तेव्हा त्या ठिकाणी त्याला म्हणायचं अनन्वय अलंकार। लक्षात ठेवायचं, उपमेयाची उपमा उपमेयाला दिली जाते तेव्हा त्या ठिकाणी त्याला अनन्वय अलंकार म्हणायचं। उपमा कधी असतो, जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यातील सारखेपणा दाखवण्यासाठी परी सारखा सम जसा गत यासारखे शब्द वापरले असतील तर त्याला म्हणायचं उपमा अलंकार। रूपक कधी उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये एकरूपता असेल तर रूपक अलंकार। व्यतिरेक कधी उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन केलं असेल त्या ठिकाणी व्यतिरेक अलंकार। प्रश्न क्रमांक 6, वाक्यात येणाऱ्या शब्दांचे टिंबटिंब प्रकार आहेत त्यांनाच शब्दांचे टिंबटिंब जाती म्हणतात। एकच शब्द निरनिराळ्या वाक्यात टिंबटिंब कार्य करतो। रिकाम्या जागी अनुक्रमे योग्य शब्द भरा। या ठिकाणी पहा, शब्दांचे किती प्रकार आहेत, 8। यांना काय म्हणतात, शब्दांच्या 8 जाती। आणि मित्रांनो, एकच शब्द आहे तो वाक्यामध्ये काही वेळा नामाचं, काही वेळा विशेषणाचं, काही वेळा क्रिया विशेषणाचं, तर काही वेळा उभयान्वी अव्ययाचं किंवा शब्दयोगी अव्ययाचं काम करतो। म्हणजे या ठिकाणी एकच शब्द अनेक काम करतो। म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे, 8 8 अनेक। म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे। या ठिकाणी 8 8 अनेक। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, गटात न बसणारा पर्याय ओळखा। दोन्ही, चारी, पाची हे काय झाले, साकल्यवाचक संख्या विशेषण आणि सर्व अनिश्चित संख्या विशेषण। म्हणजे आपलं उत्तर काय झालं, पर्याय डी। सर्व हे अनिश्चित संख्या विशेषण आहे, साकल्यवाचक नाही, त्यामुळे गटात बसत नाही। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 8, राम राजा झाला या वाक्यातील राजा शब्दाचे कार्य कोणते। मित्रांनो, राम झाला असं आपण म्हटलं तर काय होईल, वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही। आणि त्यामुळे मित्रांनो, एखादा शब्द वाक्यामध्ये जर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला तर त्याला काय म्हणायचं, वाक्यातील विधानपूरक म्हणायचं। म्हणजे या ठिकाणी काय झालं, राजा हा शब्द वाक्यातील विधानपूरक झाला, परंतु या ठिकाणी विधानपूरक दिलेलं नाही, फक्त पूरक दिलंय, त्यामुळे पूरक आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजे। मित्रांनो, सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजे साधा काळ। त्यामध्ये काय असेल, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ। उदाहरणार्थ, करतो काय झालं, करतो साधा वर्तमान काळ, केले साधा भूतकाळ आणि करेल साधा भविष्यकाळ। या ठिकाणी काय होतं, कोणत्याही सहाय्यक क्रियापदाचा वापर होत नाही म्हणून याला काय म्हणायचं, साधा काळ म्हणायचं। तसेच अपूर्ण काळामध्ये काय होतं, करत होता। अपूर्ण काळातील करत होता काय झालं, संयुक्त क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद याच्यामध्ये आलं। पूर्ण काळामध्ये झाले असेल, केले असेल याच्यामध्ये काय होतंय, तर सहाय्यक क्रियापद आलं म्हणून हे देखील या ठिकाणी बसत नाही। आणि रीती काळामध्ये देखील करत असे किंवा करत जाईल,
करत असतो या ठिकाणी काय होतं, संयुक्त क्रियापद म्हणजे सहाय्यक क्रियापद आलेलं असतं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी फक्त पर्याय सी साध्या काळामध्ये सहाय्यक क्रियापदाचा आधार घेतला जात नाही. प्रश्न क्रमांक 10, खाली दिलेल्या वाक्यात अनेक शब्दांऐवजी एक शब्द योजून वाक्य पुन्हा लिहा. हे मासिक दर 3 महिन्यांनी प्रसिद्ध होते. मित्रांनो, मासिक दर महिन्याला प्रसिद्ध होते, त्यामुळे हे चुकलेलं आहे. काय केलं पाहिजे आपल्याला, हे एक त्रैमासिक आहे, म्हणजेच हे 3 महिन्यांनी प्रकाशित होते, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. हे एक त्रैमासिक आहे इतकं म्हटलं तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 11, वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण टिंबटिंबचे कार्य करते. मित्रांनो, वाक्यामध्ये आलेले स्थलवाचक क्रियाविशेषण आहे ते वाक्यामध्ये आधारपूरकाचं काम करतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12, पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते. तैया सप्तमी, सलानाते चतुर्थी आणि द्वितीया, नेशी ही तृतीया आणि उन्हून पंचमी, म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, मनाचे श्लोक कोणी लिहिले. मित्रांनो, मनाचे श्लोक समर्थ रामदासांनी लिहिले, म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. हे कोणत्या वृत्तामध्ये आहेत, भुजंगप्रयात या वृत्तामध्ये आहेत. लक्षात ठेवायचं आहे, मनाचे श्लोक हे भुजंगप्रयातमध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 14, कृष्णाकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला. मित्रांनो, कृष्णाकाठ हे यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र आहे, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, विधानाचे पृथक्करण कसे होईल. या ठिकाणी पहा, गुलमोहर वाक्यातील कर्ता आहे, म्हणजे मूळ उद्देश आहे, आणि मोहक हे वाक्यातील क्रियाविशेषण म्हणजेच विधेयपूरक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, मूळ उद्देश गुलमोहर आणि मोहक हे विधेयपूरक, म्हणजे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 16, व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे. मित्रांनो, व्यंजनाचं जर अक्षर व्हायचं असेल तर काय करायचं, त्याच्यासोबत स्वर जोडला पाहिजे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय बी. व्यंजनाला अक्षरत्व येण्यासाठी व्यंजन अधिक स्वर यांचे एकत्रीकरण करणं आवश्यक आहे. संजय दिलंय व्यंजन आहे, व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण. प्रश्न क्रमांक 17, योग्य जोड्या जुळवा. स्वार्थ, स्वार्थ कधी असतो, जेव्हा फक्त काळाचा बोध होतो. संकेतार्थ वाक्यामध्ये जर तर जरी तरी सारखी क्रिया उभयन्वयी असतात. विद्यार्थ कधी शेवटी वाविवे असणारे क्रियापद असतं, आणि आज्ञार्थ कधी आज्ञा विनंती उपदेश प्रार्थना असते. मग या ठिकाणी पहा, तो घरी गेला फक्त काळाचा बोध होतो, म्हणून डी साठी अ. ठीक आहे, स्वार्थ. संकेतार्थ जर तर जरी तरी पर्याय 3 मध्ये आलेला आहे. विद्यार्थ शेवटी वाचणारे क्रियापद, आणि आज्ञार्थ विनंती, म्हणजे काय झालं, 4 3 2 1 हे आपलं उत्तर झालं. 4 3 2 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, वरील विधानांपैकी अचूक नसलेली विधाने ओळखा. अचूक नसलेली म्हणजे चुकीची विधाने ओळखायची आहेत. ए पहा, क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, बरोबर आहे. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणायचं, धातू म्हणायचं, हे देखील बरोबर आहे. आणि सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात. मित्रांनो, हे चुकीचं आहे. काही क्रियापदे क्रिया दाखवत नाहीत. उदाहरणार्थ जर आपण म्हटलं आहे, तर आहे हा शब्द क्रिया दाखवतो का, नाही दाखवतो, फक्त क्रियापद आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय ए फक्त क हे चुकीचं आहे. ठीक आहे, अचूक नाही. प्रश्न क्रमांक 19, अमर्याद या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द. अमर्याद म्हणजे मित्रांनो ज्याला मर्यादा आहे असा, त्याला विरुद्धार्थी मर्यादित, पर्याय बी. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता. या ठिकाणी पाहायचं आहे, ई ह्रस्व, रू ह्रस्व, ई दीर्घ आणि ओ कसा बनला, ओ हा अ अधिक उ पासून बनला, म्हणजे ओ हा काय झाला, संयुक्त स्वर झाला. संयुक्त स्वर कसा बनतो, 2 विजातीय स्वर एकत्र आले की संयुक्त स्वर बनतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. विद्वानला स्त्रीलिंगी रूप काय असतं मित्रांनो, विदुषी. विद्वान म्हणजे ज्ञान प्राप्त केलेला पुरुष, विदुषी म्हणजे ज्ञान प्राप्त केलेली स्त्री. प्रश्न क्रमांक 22, संधी करा कवी अधिक ईश्वर. दोन्ही स्वर आहेत, ई अधिक ई, काय होतो, एकच दीर्घ ई स्वर तयार होतो, याला काय म्हणायचं, दीर्घत्व संधी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी मध्ये कवीश्वर मध्ये दीर्घत्व संधी आहे. या प्रकारे याचा संधी होणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, घोडा या शब्दाचे अनेकवचन काय होईल. या ठिकाणी पाहायचं आहे, आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेकवचन हे नेहमी एकारांत होतं. घोडा, घोडे, धोंडा, धोंडे. ठीक आहे, पर्याय ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, तो मुलगा हुशार आहे. या वाक्यातील हुशार हे काय आहे मित्रांनो, हुशार हे मुलाबद्दल अधिक माहिती सांगते, म्हणजे हुशार हे काय झालं, मुलगा या नामाबद्दल आलेलं विशेषण झालं, म्हणजे पर्याय सी. त्यासोबतच जर विशेषण हे नामाच्या नंतर आलं असेल तर त्याला काय म्हणायचं, विधी विशेषण म्हणायचं, म्हणजे हुशार हे काय आहे, विधी विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 25, चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत. चाचीचे हे प्रत्यय षष्टीचे आहेत, षष्टीचे एकवचनाचे आहेत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. द्वितीयाचे सलाते सलनाते, चतुर्थीचे सलाते सलनाते, सप्तमीचे त ई आ आणि षष्टीचे एकवचनामध्ये चाचीचे, अनेकवचनामध्ये चेचाची. प्रश्न क्रमांक 26, शेतकरी शेत नांगरतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा. या ठिकाणी पहा, शेतकरी करता शेतकर्म, नांगरतो क्रियापद. एक शेतकरी आहे तर नांगरतो, 2 असतील तर नांगरतात. काय होतं, नांगरतो नांगरतात होतात, म्हणजेच कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलतं, म्हणून या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे, म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, पंचवटी या शब्दाचा समास ओळखा. मित्रांनो, पंचवटी म्हणजे
5 वृक्षांचा समूह. आणि मित्रांनो ज्या ठिकाणी पहिलं पद संख्या विशेषण आणि पूर्ण शब्द समूहवाचक असतो त्याला काय म्हणायचं, द्विगु समास म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी काय झालं, द्विगु समास आलेला आहे. प्रश्न क्रमांक 28, डोळा या शब्दात समानार्थी शब्द. मित्रांनो डोळ्यासाठी समानार्थी शब्द कोणते, अक्ष, लोचन, चक्षु. मग या ठिकाणी कोणता आलाय, लोचन आलाय, म्हणजे पर्याय सी. हस्त म्हणजे हात, पद म्हणजे पाय. प्रश्न क्रमांक 29, मुलांनी गुरुजींना मान द्यावा या वाक्यातील प्रयोग ओळखा. या ठिकाणी पहा, द्यावा शेवटी आलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी भाववाचक क्रियापद किंवा भावी प्रयोग असं म्हटलं जातं. परंतु लक्षात ठेवायचं आहे, या वाक्यामध्ये 2 कर्म आलेले आहेत, गुरुजी आणि मान. आता मित्रांनो या ठिकाणी प्रत्यक्ष कर्म कोणता आहे, मान. आणि मित्रांनो प्रत्यक्ष कर्मानुसार क्रियापद जर बदलतंय का, मान दिला, मान दिले, या ठिकाणी काय होतं, तर क्रियापदानुसार कर्मानुसार क्रियापदाचं स्वरूप बदलतं, म्हणून या ठिकाणी काय झाला, कर्मणी प्रयोग झाला. ठीक आहे. परंतु आन्सर की मध्ये काय दिलंय, भावी प्रयोग, कारण शेवटी वा आलेला आहे. प्रश्न क्रमांक 30, यथाशक्ती या शब्दाचा समास ओळखा. मित्रांनो यथाशक्ती याच्यामध्ये यथा उपसर्ग आहे आणि पूर्ण शब्दाचा अर्थ काय असतो, पूर्ण शक्तीने. म्हणजे या ठिकाणी काय झालं, हा शब्द अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. पर्याय बी आपलं उत्तर आहे. ज्या शब्दामध्ये उपसर्ग लागलेला असेल आणि पूर्ण शब्द क्रियाविशेषणाचं काम करत असेल त्या ठिकाणी अव्ययभाव समास असतो. प्रश्न क्रमांक 31, स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे, स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. पर्याय डी. पुरुषवाचक कोणती, मी, तू, तुम्ही, आम्ही, ते, तो, त्या, ती. ठीक आहे. दर्शक कोणती, हाही, हे, तो, ती, ते. संबंधी जोजी, जे. प्रश्न क्रमांक 32, अ आणि आ हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत, अ आणि आ हे एकमेकांचे सजातीय स्वर आहेत, कारण ते एकाच उच्चारस्थानातून उच्चारले जातात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. प्रश्न क्रमांक 33, गार्गीला थंडी वाजते या वाक्यातील कर्ता ओळखा. आता कर्ता ओळखा असेल तर काय करायचं, क्रियापदाला नारा, नारी, नारे कोण प्रश्न विचारायचा, वाजणारा, वाजणारी, वाजणारे कोण, थंडी. म्हणजे थंडी काय झालं वाक्यातील कर्ता. पर्याय बी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34, पांढरा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते. मित्रांनो या ठिकाणी पहा, भाववाचक नाम होण्यासाठी काय होतं, शेवटी ता, त्व किंवा पण किंवा पणा यासारखे शब्द जोडले जातात, तेव्हा त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं, भाववाचक नाम म्हणायचं. उदाहरणार्थ पांढऱ्यापासून पांढरेपणा, पणा जोडला आणि हे भाववाचक नाम बनलं. काय जोडलं जाईल, ता, त्व, पण, पणा. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 35, रामाकडून रावण मारला गेला. या ठिकाणी पहा, कर्ता राम आहे, रावण कर्म आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी कर्त्याला कडून प्रत्यय लागला आणि कर्त्याला कडून प्रत्यय असेल तर 100% नवीन कर्मणी प्रयोग असतो. म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. त्यासोबतच याला दुसरं नाव कोणतं आहे, कर्मकर्तरी प्रयोग असं आहे. प्रश्न क्रमांक 36, खाई त्याला खवखवे या म्हणीचा अर्थ काय. मित्रांनो ज्यानं चूक केलेली आहे त्याला त्याबद्दल भीती वाटत असते, म्हणजेच जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते, यासाठी खाई त्याला खवखवे ही म्हण वापरली जाते. म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37, आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत या वाक्यातील जमदग्नी हे काय आहे. या ठिकाणी पहा, जमदग्नी हे विशेष नाम आहे, परंतु जेव्हा याचा वापर उपमा देण्यासाठी केला जातो, जेव्हा विशेष नामाचा वापर उपमा देण्यासाठी केला जातो तेव्हा त्या ठिकाणी त्याचा वापर आहे तो सामान्य नामासारखा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. जमदग्नी याचा वापर उपमा देण्यासाठी केला आहे म्हणून या ठिकाणी ते सामान्य नामाचं काम करतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38, अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. अनुज म्हणजे मित्रांनो मागून जन्मलेला, त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे, अग्रज म्हणजे आधी जन्मलेला. पर्याय ए आपलं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणं किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच.
तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ, तर तुम्ही डायरेक्टली 9359686190 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 39, शुद्ध शब्द ओळखा. या ठिकाणी पहा, कुटुंब हा शब्द लिहिताना कल आणि टला दोन्हीला ह्रस्व उकार असतात, म्हणजेच पहिले उकार असतात. पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, कुटुंब. प्रश्न क्रमांक 40, दिगंबर या शब्दाचा संधी विग्रह कोणता? दिगंबरचा विग्रह कसा होतो मित्रांनो? दिक अधिक अंबर, म्हणजे पर्याय डी. याच्यामध्ये काय होतं, क पुढे स्वर आल्यामुळे किंवा मृदू व्यंजन आल्यामुळे कचं रूपांतर कशामध्ये होतं? त्याच्याच गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये. त्याला काय म्हणायचं? तृतीय व्यंजन संधी. म्हणजे दिगंबरमध्ये काय आहे? तृतीय व्यंजन संधी आहे. प्रश्न क्रमांक 41, पाय या शब्दाचे सामान्य रूप काय होईल मित्रांनो? पाय हा शब्द आहे, त्याचं सामान्य रूप करायचं आहे. सामान्य रूप म्हणजे काय असतं? जेव्हा एखाद्या शब्दाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडले जाणार असतं, तेव्हा त्याच्या रूपामध्ये काहीतरी बदल होतो. त्या बदललेल्या रूपाला काय म्हणायचं? तर सामान्य रूप म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, पायचं सामान्य रूप कसं होईल? समजा पायला लाहा प्रत्यय जोडायचा आहे, तर काय होईल? पायचं पाया होईल. म्हणजे पाया हे काय झालं? पायचं सामान्य रूप. पर्याय डी. पायाला होतं, त्याच्यामध्ये पायचं काय झालंय? पाया झालंय, म्हणजे पाया हे त्याचं सामान्य रूप आहे. प्रश्न क्रमांक 42, त ई आहे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत मित्रांनो? त ई आहे आहेत ते सप्तमीचे प्रत्यय आहेत. पर्याय सी आपलं उत्तर आहे. तृतीयाचे नेशी निही इशी, पंचमीचे ऊन हुन आणि संबोधनचा नो हा प्रत्यय असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43, आईने मुलाला निजवले. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. त्या ठिकाणी पहा, आईने निजवले, परंतु निजला कोण? मुलगा. म्हणजे या ठिकाणी काय झालं? क्रिया कर्त्यानं दुसऱ्याकडून करून घेतली, आणि जेव्हा क्रिया दुसऱ्याकडून करून घेतली असते तेव्हा त्या ठिकाणी क्रियापदाला काय म्हणायचं? प्रयोजक क्रियापद म्हणायचं. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, मराठी वृत्तपत्रांचे जनक कोणाला म्हणतात? बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 साली काय केलं होतं? तर दर्पण नावाचं पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू केलं होतं, आणि मित्रांनो त्यामुळे त्यांना मराठी वृत्तपत्रांचे जनक असं म्हणतात. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 45, मुकुंदराज यांनी लिहिलेला विवेक सिंधू हा ग्रंथ कोठे लिहिला मित्रांनो? मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ आहे तो अंबाजोगाई या ठिकाणी लिहिलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. आता मित्रांनो मराठीतील आद्य ग्रंथ कोणता आहे? विवेक सिंधू आहे. ठीक आहे. पुढे पहा मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर समजले असतील आणि आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.